नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाजन. आपल्या सचिन महाजन एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर या कंपनीची जी CIRP कडून जी काही केस किंवा रिझोल्यूशन प्लॅन ऍक्सेप्ट करण्यात आला होता, तो NCLT कोर्टाने ऍक्सेप्ट केला एप्रिल महिन्यामध्ये. व त्यानंतरची पुढची प्रोसिजर कधी होणार, निवडून दिलेल्या केम हब या कंपनीकडे ही प्रोसिजर कधी जाणार याबद्दल कुणालाही खात्री नव्हती. कधी जाते, केव्हा जाते किंवा कधी जाईल याबद्दलही अ, अपेक्षा नव्हती की हे पुढे काय घडेल. तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की ही सेबीतर्फे जी कारवाई झाली होती 2014 मध्ये आपल्या पॅन कार्ड क्लब्स कंपनीवर, त्यावेळेस अनेक जणांना असं वाटलं होतं की आता आपला पैसा मिळणं अशक्यच आहे. परंतु तर आपण ही केस जिंकलो आणि केम हब कंपनीने जो रिझोल्यूशन प्लॅन दिलेला होता तो NCLT कोर्टाने ऍक्सेप्ट केला. आता पुढे काय? आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की रिझोल्यूशन प्लॅन म्हणजे नेमकी काय? तर मित्रांनो, रिझोल्यूशन प्लॅन हा आपल्या कंपनीच्या ज्या काही ऍसेट्स आहेत, जी काही संपत्ती कंपनीकडे आहे, त्यांचे हॉटेल्स असतील, जमिनी असतील, या सर्व एक XYZ कंपन्या, अशा 3-4 कंपन्या त्यांनी आपल्यासाठी रिझोल्यूशन प्लॅन दिलेला होता. त्यामध्ये ई वोटिंग झालं होतं. ई वोटिंग मध्ये केम हब कंपनी जिंकली या वोटिंग प्रोसेसमध्ये. तर त्यांनी जे काही रिझोल्यूशन प्लॅन दिलेला आहे त्या रिझोल्यूशन प्लॅनचा अर्थ होतो की पॅन कार्ड क्लब्स कडे जी काही संपत्ती आहे ती आता त्यांनी टेक ओव्हर केली. मग ते कंपनी चालवतील, कंपनीच्या काही प्रॉपर्टीज विकतील, त्याच्यामधून जो काही पैसा येईल, जो काही नफा येईल व त्यामधून आपल्याला आपला गुंतवणूक केलेला पैसा व्याजासहित किंवा व्याजाविना मुद्दल जे असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. 24 एप्रिल रोजी निर्णय लागला होता की आपल्याला केम हब कंपनीने ही कोर्ट केस जिंकली. NCLT माननीय न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, रिझोल्यूशन प्लॅन ऍक्सेप्ट केला. मग आतापर्यंत जी काही प्रोसिजर चालू होती ती CIRP पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड.com या वेबसाईटवर आपण सर्व काही बघत होतो. आता जी प्रोसेस चालू आहे रिकन्सिलेशन फॉर्म भरण्यासाठी, ही CIRP पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड.com ही वेबसाईट अजूनही चालू आहे. ती कधी बंद होईल काहीच सांगता येत नाही. मग त्याआधी आपलं काय काम आहे, तर त्याआधी आपल्याला आपले रिकन्सिलेशन फॉर्म मध्ये जी काही दुरुस्ती असेल किंवा दुरुस्ती नसेल तर रिकन्सिलेशन फॉर्म पुन्हा एकदा भरून घ्यायचा आहे व त्यामध्ये बँक अकाउंट नंबर आपल्याला डिटेल्स त्यात टाकावे लागणार आहे. कारण पुढची जी प्रोसेस होईल ती ऑनलाईनच होणार आहे, ती ऑफलाईन होणार नाही. मग आता CIRP पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड.com या कंपनीवर या वेबसाईटवर लवकरात लवकर जा. त्या ठिकाणी आपला रिकन्सिलेशन फॉर्म पुन्हा एकदा चेक करून घ्या भरला आहे का, कारण ही प्रोसिजर लवकर बंद होणार आहे. याचं कारण की ही जी CIRP प्रोसिजर चालू होती या कंपनीतर्फे, तर CIRP समूह हा आता बंद झालेला, म्हणजे त्यांचे जे हक्क होते हे काढून घेण्यात आलेले आहेत व पूर्ण हक्क हे केम हब कंपनीकडे, जी कंपनी निवडून दिली होती आपण या इलेक्शन मध्ये, तर त्या कंपनीकडे आता टेक ओव्हर झालेली आहे. म्हणजे आता पुढची जी काही प्रोसिजर असेल ती केम हब कंपनीकडून होणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की पॅन कार्डचे पैसे मिळणार नाही, परंतु आता बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बघा, जे पैसे मिळतील मी त्याबाबत खात्रीने सांगू शकत नाही की इतके टक्के व्याजही मिळेल, तिप्पट मिळेल, दुप्पट मिळेल, हे काहीच सांगता येत नाही. परंतु मुद्दल तरी मिळण्याची अपेक्षा आपण धरूया आणि लवकरच आपल्या बाजूने हा निकाल लागल्यामुळे आपल्याला हा पैसा निश्चितच मिळणार आहे. तर बघा, CIRP प्रोसेस संपुष्टात आलेली आहे आणि पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड कंपनीचे हस्तांतरण आता केम हब ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची संलग्न उपकंपनी असलेल्या वाईल्ड लाईफ रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे. म्हणजे हा मुद्दा आपल्याला कळला असेल की केम हब कंपनी इलेक्शन जिंकली होती, पण केम हब कंपनीच्या वेबसाईटवर नसून त्याची उपजी कंपनी आहे, त्याच्याशी रिलेटेड संलग्न उपकंपनी वाईल्ड लाईफ रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अधिकृतरित्या करण्यात आलेले आहे.
म्हणजे आता पुढची जी काही माहिती दिसेल ती आपल्याला वाईल्ड लाईफ रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिसेल. अजून त्याची माहिती त्या कंपनीवर आलेली नाही, कारण अजून रिकन्सिलेशन फॉर्म भरणं चालू आहे. एकदा लिस्ट अपडेट झाली की पुढची प्रोसिजर आपल्याला या वेबसाईटवर दिसणार आहे. मग केमहब ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिलेल्या रिझोल्युशन प्लॅनची अंमलबजावणी माननीय NCLT कोर्टाच्या नियमानुसार आणि प्लॅन मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार इथून पुढे मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून पार पडणार असून त्या संदर्भात अधिकृत ईमेल गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेले आहेत. मला तर काही आला नाही, परंतु तुम्ही चेक करू शकता की बऱ्याच जणांना ईमेल आलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यात उल्लेख केलेला आहे की NCLT कोर्टाच्या नियमानुसार रिझोल्युशन प्लॅन मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार आता ही सर्व प्रोसिजर केमहब कंपनीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. आणि मग त्यासाठी महत्वाचं काय, रिकन्सिलेशन पोर्टल कधीपर्यंत सुरू राहील सांगता येत नाही, कारण आता CIRP प्रोसिजर CIRP हा मुद्दाच बंद होतोय, कारण हे सर्व जे काही अधिकार होते ते केमहब कडे गेलेले आहेत व केमहब वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मंडळ तयार केलंय किंवा त्याला आपण मॉनिटरिंग कमिटी म्हणूया, तर ती पण लवकरच तयार होईल आणि आपले पैसे लवकर मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की रिकन्सिलेशन पोर्टल बंद होण्या अगोदर लवकरात लवकर आपले क्लेम दुरुस्त करून घ्या. रिकन्सिलेशन पोर्टल कधी चालू राहील, कधीपर्यंत असेल हे कळणार माहित नाही अजून, परंतु याची अधिकृत काही माहिती मिळाली तर आपल्यापर्यंत निश्चित पोहोचेल. मग कुठं येते, CIRPPanClerksLimited.com या अधिकृत संकेतस्थळावर जा व तेथे योग्य माहिती भरून आपले क्लेम दुरुस्त करा. ओके, तर आता पुढचा एक मुद्दा की हे तर सगळं झालं. आता केमहब कंपनी आपल्याकडे काय होतं की निकाल लागला, रिझोल्युशन प्लॅन ऍक्सेप्ट झाला, पण पुढे काय, पुढची प्रोसिजर सुरू झाली. केमहब कंपनीकडे आपली सर्व माहिती चाललेली आहे. लवकरच रिकन्सिलेशन पोर्टल बंद होईल, त्याआधी आपली माहिती त्यात टाकून घ्या, काही दुरुस्ती असेल करून घ्या. आणि एक महत्वाची सूचना की कोणताही नवीन गुंतवणूकदार असेल, कारण मला बऱ्याच जणांचे मेसेजेस येतात की सर मी अजून फॉर्मच भरला नाही, तर त्यांच्यासाठी अजून तरी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. आता या लोकांचा निकाल लागल्यानंतर, ह्यांचा पैसा भेटल्यानंतर उरलेल्या लोकांना परत कधीतरी फॉर्म भरण्याची सोय चालू होऊ शकते किंवा होऊ पण शकत नाही. तर मित्रांनो, ही महत्वाची गोष्ट होती, ही मला सांगूशी वाटली म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कळवा, म्हणजे जेणेकरून रिकन्सिलेशन पोर्टलवर जी माहिती भरायची आहे ते सर्व भरून टाकतील. तर अशा प्रकारची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.